आपल्या सुरक्षेसाठी अजून सक्षम व्हावं लागेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवतांचा सल्ला, तर शेजारील देशांमधील अराजकतेवरूनही व्यक्त केली चिंता. विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये मोहन भागवतांचा स्वदेशीचा नारा. अमेरिकेच्या टॅरिफमुळे आपले मित्र कोण, शत्रू कोण हे स्पष्ट झालं असल्याचं मत. मुंबईमध्ये आज 2 शिवसेनेचे 2 मेळावे. दादरच्या शिवाजी पार्कात ठाकरेंची तोफ धडाडणार, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार. ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट. बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं होणार मेळावा. प्रकृतीच्या कारणामुळे जरांगेंच्या भाषणाबाबत मात्र साशंकता. बीडच्या सावरगावामध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. भाऊ धनंजय मुंडेंसह ओबीसी नेते लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणे दौऱ्यावर. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित पवारांच्या गोटात. ठाणे महापालिका मुख्यालयातच एसीबीचा छापा. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे ताब्यामध्ये. 8 ऑक्टोबर नंतर मान्सून राज्यातून निरोप घेणार. आजपासून 7 तारखेपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील रिमॉडेलिंगसाठी 24 तासांचा विशेष ब्लॉक. 12 ऑक्टोबरला मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे सेवा राहणार बंद.